नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या 36 जिल्हे 357 तालुके आणि विविध आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मी सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या आणि येणाऱ्या गौरी गणपतीच्या उत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अभिलाल देवरे यांचं जे सुटेपाडा धुळे जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी जे बेमुदत आमरण उपोषण चालू आहे त्या आमरण उपोषणाला मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 36 जिल्ह्यातील चांदा ते बांधापर्यंतच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने धुळे जिल्ह्यामधील सुटेपाडा या ठिकाणी होत असलेल्या आमरण उपोषणामध्ये आपण सहभाग दाखवून अभिलाल देवरे यांना पाठिंबा द्यावा। मला थोड्या वेळापूर्वी धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश पाटील कुबे आणि इतर प्रशिक्षणार्थ्यांचा पण मला फोन आला होता आणि त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा अशा प्रकारचं विनंती केली। मी या आंदोलनाला माझा अंतःकरणपूर्वक पाठिंबा आहे। शेवटी प्रश्न प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी रोजगाराचा आणि मानधनामधल्या दुप्पट वाढीचा, गरजवंत प्रशिक्षणार्थ्यांचा हा लढा आज 5 दिवस झालं अभिलाल देवरे लढतात आणि या अभिलाल देवरे यांच्या उपोषणाकडे शासन पाठ फिरवलेलं दिसतंय। मी शासनाला सांगू इच्छितो की अभिलाल देवरे एक प्रशिक्षणार्थी आहेत आणि ते 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांच्या न्याय मागणीसाठी त्यांच्या परिवारासह मुलाबाळासह आज 5 दिवस झालं आमरण उपोषण करत आहेत। हे उपोषण अगदी न्याय्य आहे, तर्कसंगत आहे। त्यांनी केलेल्या मागण्यामध्ये सुसूत्रता आहे आणि त्यांनी केलेल्या मागण्यांचा सरकारने तात्काळ विचार करावा आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात याकरिता सरकारने तात्काळ पुढाकार घ्यावा। मी सरकार जर या मागण्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर संपूर्ण 36 जिल्ह्यातून 357 तालुक्यातून प्रशिक्षणार्थी सुटेपाडा येथे येतील आणि हे आंदोलन अधिक तीव्र करतील आणि मग जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला संपूर्णतः सरकार जबाबदार राहील। त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांचा आक्रोश आणि प्रशिक्षणार्थ्यांचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी हम सब एक हैचा नारा देत आपण सर्वजण मोठ्या संख्येने सुटेपाडा या गावी जमा। मी पण येतोय, तुम्ही पण या आणि आपण या सरकारला झुकवा। सरकार झुकेल, सरकार वाकेल आणि आपला प्रश्न सुटेल याकरिता आपण सर्वजण संघटित होऊया आणि अभिलाल देवरेंना पाठिंबा देऊया। अभिलाल देवरे हे एकटे नाहीत, अभिलाल देवरे यांच्या सोबत
संपूर्ण महाराष्ट्रातील 1,34,000 प्रशिक्षणार्थी आणि या 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांच्या वर अवलंबून असणारे परिवारातील 10 लाख सदस्य अभिलाल देवरेंच्या सोबत आहेत. म्हणून अभिलाल देवरेंची प्रकृती महत्वाची आहे. अभिलाल देवरेची प्रकृती आता चिंताजनक होत चाललेली आहे. त्यामुळे सरकारनं त्यांच्या प्रकृतीची चिंता करत या प्रशिक्षणार्थ्यांचा जो न्याय लढा आहे तो लढा 100% म्हणजे मान्य केला पाहिजे आणि कायमस्वरूपी रोजगाराचा आणि दुप्पट मानधनवाढीचा प्रश्न निकालात काढून अभिलाल देवरे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारचं आवाहन करतो. जर सरकार मागे पुढे पाहिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू. अभिलाल देवरेच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होऊन सरकारला सळो की पळो करून सोडू हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला इशारा देत आहे. मी येतोय. आपण सर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सुटेपाडा चला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.